ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी ग्रामपंचायत वसमत तालुकाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्याला निवेदन। नमस्कार, आपण पाहत आहात BBC माझा न्यूज। BBC माझा न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। मागील 4 दिवसापासून झालेल्या ढगफुटी सदृश अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले असून हळद, कापूस, सोयाबीन ही पिके ढगफुटी व पुरामुळे वाहून गेल्यामुळे वसमत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतच्या वतीने उपविभागीय अधिकारी वसमत यांना आज दिनांक 24 सप्टेंबर 2025 ला निवेदन देण्यात आले असून या निवेदनामध्ये प्रमुख मागण्या वसमत तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मदत जाहीर करावी व कर्जमाफी करावी। यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले। जिथे कुठे पाऊस पडत आहे सदर पाऊस ढगफुटीसारखा पडत आहे, त्यामुळे शिवारातील नदी नाल्यांना पूर येऊन पुराचे पाणी शेतात येऊन जमिनी खरडून गेल्या आहेत। शेतातील अवस्था ही अत्यंत दुर्दैवी असून कोणतीही पिकं शिल्लक राहिलेली नाही। त्यामुळे कोणतेही पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत जाहीर करावी। त्याचप्रमाणे नैसर्गिक चक्रामुळे शेतकरी संकटात असून कर्ज बाजारामुळे आर्थिक संकटात आहे। दैनंदिन कुटुंबाचा प्रपंच, मुलांचे शिक्षण, लग्न, वैद्यकीय उपचारासाठी लागणारा मोठ्या खर्चाच्या विवेचनेत राहून प्रचंड मानसिक तणावाखाली आहे आणि याच मानसिक तणावातून टोकाचे पाऊल कधी उचलेल हे काही सांगता येत नाही। यामुळे सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ केली, परंतु अद्याप कर्जमाफी दिलेली नाही। त्यामुळे सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आज रोजीची अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची अवस्था पाहता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी व हेक्टरी 50,000 रुपये मदत जाहीर करावी, या मागणीचे निवेदन वसमत उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले। निवेदनामध्ये तालुक्यातील सरपंच, उपसरपंच यांच्या निवेदनावर स्वाक्षरी असून निवेदनावर लवकर शासनाने कृती करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अन्यथा येणाऱ्या काळात वसमत तालुका सरपंच संघटना मोठं आंदोलन छेडेल असा इशारा सुद्धा निवेदनकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना कार्यालय वसमत येथे आम्ही तालुका सरपंच, उपसरपंच संघटनेतर्फे आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे की पाण्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्याला तात्काळ 50,000 रुपये हेक्टरी मदत करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्यासोबतच शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करावी, यासाठी आम्ही सर्व तालुका सरपंच संघटनेच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे। एवढीच विनंती आहे आमची शासनाला की त्यांनी तात्काळ सगळ्या गोष्टी आमच्या मान्य कराव्या। तालुका संघटनेच्या वतीनं, सरपंच संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी SDM साहेबांना निवेदन देण्यासाठी तालुक्यातील सर्व सरपंच या ठिकाणी जमलेलो आहोत। आपण पाहत असाल, या वसमत तालुक्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले आणि या पावसामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले। गावामध्ये, घरामध्ये शेतकऱ्याच्या पाणी शिरले आणि अक्षरशः न भरून निघणारं नुकसान या शेतकऱ्यांना या ठिकाणी झालेलं आहे। आम्ही सर्व सरपंचाच्या वतीनं, तालुक्यातील सर्व संघटनेच्या वतीनं शासनाला या ठिकाणी निवेदनाच्या मार्फत विनंती करत आहोत की आपण हे झालेलं या ओला दुष्काळ, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना ही कर्जमाफी देण्याची हीच योग्य वेळ आहे आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्याच्या कर्जावरचा डोंगर त्यांच्या माथ्यावरचा कमी करावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही भावना या ठिकाणी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून शासनाकडे केलेली आहे। सरपंच, उपसरपंच संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी उपविभागाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन देत आहोत। आपल्या सगळ्याला जसं की माहीत आहे, मागच्या 15-20 दिवसापासून वसमत तालुकाभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटीसारखा पूर्णतः पाऊस पडलेला आहे। त्या पावसानं सोयाबीन असेल, कापूस असेल, हळद असेल, या पिकांचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे। नुकसान हे थोड्या प्रमाणात नाही तर पूर्णतः नुकसान आहे। त्यामुळे आमच्या सगळ्या सरपंच संघटनेची शासनाला ही विनंती आहे की कुठेही तुटपुंजी रक्कम जाहीर न करता या ठिकाणी हेक्टरी 50,000 रुपयाची मदत ही शेतकऱ्यांसाठी जाहीर करावी आणि कुठलीही कर्जमाफीसाठी निकष न लावता शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी आपण तात्काळ केली पाहिजे, ही आमच्या सर्व सरपंच संघटनेच्या वतीनं मागणी आहे। तशी आम्ही सर्व सरपंचांचे या ठिकाणी ग्रामपंचायतीचे ठराव देखील या ठिकाणी दिलेले आहे।